नमस्कार. शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आपले शिक्षकच असतात. प्रत्येक शिष्याच्या आयुष्यात जीवनाला कलाटणी देणारा एक गुरु असतो. गुरुचं स्थान हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आढळ असतं. गुरुबद्दलची निष्ठा व्यक्तीला सदैव चांगले कार्य करण्यास प्रोत्साहित करत असते. असंच एक गुरु शिष्याचं नातं म्हणजेच आदरणीय डी.के. देशपांडे गुरुजी आणि त्यांचे शिष्य आदरणीय रामचंद्रजी गोरे यांचं. 1961चा तो काळ. रामचंद्रजी गोरे हे 10वीत होते. रामचंद्रजी गोरे यांना शिकवणारे नूतन विद्यालयात गणित विषयाचे गुरुजी असणारे आदरणीय डी.के. देशपांडे गुरुजी. देशपांडे गुरुजी यांचे गणित विषयाचे उत्कृष्ट अध्यापन, त्यांची शिस्त, विद्यार्थ्यांबद्दलची त्यांची तळमळ, अपार निष्ठा याद्वारे आपसुकच विद्यार्थ्यांच्या मनात आदरणीय डी.के. देशपांडे गुरुजी यांच्याबद्दल अपार निष्ठा निर्माण झाली, अपार आदर निर्माण झाला. त्या अनेक शिष्यातील एक म्हणजे हिस्सी तालुका सेलू येथील रहिवाशी आदरणीय रामचंद्रजी गोरे. रामचंद्रजी यांना 10वी झाल्यानंतर पुढील शिक्षण घेता आलं नाही, परंतु शिक्षणाचं महत्त्व उमगलेल्या समजलेल्या रामचंद्र यांनी आपल्या मुलांना नातवंडांना मात्र उच्च शिक्षित केलं. आज त्यांची मुलं नातवंड ही उच्च शिक्षित असून आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट घोडदौड करीत आहेत. या सर्व गोष्टीचे श्रेय श्री रामचंद्रजी हे आपल्या शिक्षकांना आणि त्यांच्या शिकवणीला देतात. म्हणूनच रामचंद्रजी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी दरवर्षी 2 शिक्षकांचा सन्मान करत असतात, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात. यावर्षी रामचंद्रजी गोरे यांनी त्यांचे गुरु आदरणीय डी.के. देशपांडे गुरुजी यांना शिक्षक दिनी त्यांचा सन्मान करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी 1961च्या काळातील सर्व आठवणी ताज्या झाल्या. हा क्षण प्रत्येक गुरु शिष्यांना भावनिक करणारा, त्यांच्या हृदयाचा भाव घेणारा होता. आज श्री रामचंद्रजी गोरे हे 78 वर्षाचे आहेत. तरीही त्यांची शिक्षकांबद्दलची निष्ठा ही आजच्या पिढीला तेवढीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. अशा गुरु शिष्यांच्या नात्याला माझा शतशः प्रणाम. धन्यवाद.